नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, लखपती दीदी योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे। कारण ऑनलाईन अर्ज करता येतो की ऑफलाईन अर्ज करता येतो, या योजनेचा लाभ कोणत्या महिला घेऊ शकतात, तसेच अर्ज कुठे करावं याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला लखपती दीदी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात किंवा नाही हे माहीत असणं आवश्यक आहे। तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्ही लखपती योजनेचा अर्ज करत असाल, तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती, म्हणजे तुमचं जे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डवरील कोणतीही व्यक्ती ही शासकीय कर्मचारी नसावी। हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा। शासकीय कर्मचारी असेल तर अर्ज करू नका, अर्ज बाद होणार। त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमचं उत्पन्न, म्हणजे जी व्यक्ती लाभ घेणार आहे, जी महिला लाभ घेणार आहे, तिचं स्वतःचं उत्पन्न हे 3 लाखपेक्षा कमी असलं पाहिजे। 3 लाखापेक्षा कमी असलेल्या उत्पन्न धारकालाच या योजनेचा लाभ मिळतो। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या गाव पातळीवरती, शहर पातळीवरती कुठेही किंवा सोसायटीमधील एखाद्या बचत गट असतात, त्या बचत गटाचे तुम्ही सभासद असणं आवश्यक आहे। जर सभासद नसाल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार नाही। समजा तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तुम्ही सभासद नाहीत तर तुम्हाला सभासद होऊनच या योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा लाभ मिळणार नाही। हा सर्वात महत्त्वाचा विषय। दुसरा महत्त्वाचा, तुमचा आधार कार्ड, तुमचं बँकेचं अकाउंट आणि मोबाईल नंबर हे तिन्ही एकमेकांना लिंक असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा लाभ मिळणार नाही। बरोबर मित्रांनो, या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचा व्यवसाय ठरवावा लागणार आहे। जर तुम्हाला तुमचा व्यवसाय माहीत नसेल तर तुम्हाला तो व्यवसाय तयार करावा लागणार आहे। व्यवसाय करणाऱ्या किंवा करू पाहणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळतो। म्हणजे तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी नियोजन करावं लागणार आहे, डॉक्युमेंट तयार करावं लागणार आहे। डॉक्युमेंट्स काय तर एक तर उद्योग आधार, गुमास्ता लायसन किंवा एखादं सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला नियोजन करावं लागणार आहे, फाईल बनवावी लागणार आहे। आणि तो तुम्हाला कुठे द्यायचा असा प्रश्न पडला असेल। आत्ता आपण जाणून घेऊया की लखपती दीदी योजनेचा अर्ज कुठे सादर करावा, ऑफलाईन करावा की ऑनलाईन करावा। सर्वात महत्त्वाचा मुद्दा क्लिअर करतोय, लखपती दीदी योजनेचा अर्ज ऑनलाईन नाहीये। कुठेही कोणत्याही वेबसाईटवरती किंवा ॲपवरती तुम्ही या योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकत नाही, म्हणजे तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे। तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की ऑफलाईन अर्ज कुठे करावा। सर्वात महत्त्वाचा पॉईंट, सर्वात इथे एक गोष्ट क्लिअर करतोय, तुम्ही एखाद्या बचत गटाचा सभासद असाल तर ते बचत गटाचं मॅनेजमेंट किंवा सगळं व्यवस्थापन करणारं एक ऑफिस असतं। तुमच्या तालुकास्तरीय किंवा तुमच्या जिल्हास्तरीय एक बचत गटांचं ऑफिस असतं। उमेद अभियान आहे किंवा ग्रामीण भागातील ज्या महिला सक्षमीकरण करणारे जे अभियान राबवलं जातं, असे जे ऑफिस आहेत त्या ऑफिसमध्ये तुम्हाला जायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे। ज्या बचत गटाच्या अध्यक्ष असतात त्यांचे मीटिंग्स होतात, त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी अनेक महिला येत असतात किंवा ऑफिसची लोक येतात। तर त्यांना तुम्हाला भेटायचं आहे, त्यांना विचारायचं आहे की लखपती दीदी योजनेचा मला अर्ज करायचा आहे, बेनिफिट घ्यायचा आहे, फायदा घ्यायचा आहे, तर मी अर्ज कशा पद्धतीने करू। केंद्र सरकारकडून त्यांना सर्व सूचना आलेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार आहे। आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्हाला या योजनेला कोण पात्र असू शकतात हे माहीत झालं, अर्ज कुठे कसा करावा हे सुद्धा माहीत झालं। आता या योजनेचा बेनिफिट काय तो सुद्धा थोडक्यात समजून घेऊया। या योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल, सर्वात महत्त्वाचा विषय, तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार बिनव्याजी पैसे देणार आहे। यामध्ये तुम्हाला 1 लाखापासून तर 5 लाखापर्यंत बिनव्याजी बँक गॅरंटी, म्हणजे कोणत्याही प्रकारची गॅरंटी न घेता तुम्हाला पैसे लोन स्वरूपात देणार आहे। एक विशिष्ट असा हप्ता ठरवला जाणार आहे आणि तो हप्ता तुम्हाला प्रत्येक महिन्याला भरावा लागणार आहे। हा अशा पद्धतीने तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।